हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ. मला ना उद्या किंवा परवा 2-3 दिवसामध्ये युवेनचं बोरनान करायचं आहे, जसा वेळ मिळेल तसा. कारण मी यवतमाळला होते आणि माझी तब्येत खूप खराब होती, तर तिथे पण युवेनचं बोरनान नाही झालं. आणि युवेनचं हे दुसरंच बोरनान आहे. तर पहिलं मागच्या वर्षी मी केलं होतं छान पुण्याला असताना, आणि मला खूप हौस आहे हळदी कुंकू करण्याची वगैरे. तर मी ठरवलं की हळदी कुंकू करायचं. तर यांना म्हटलं थोडा वेळ काढा. तर युवेनचे बाबा आले आहे ड्युटीवरून, थोडा वेळ मिळालेला आहे. तर म्हटलं की बाहेर जावं, युवेनसाठी सामान वगैरे घेऊन यावं, म्हणजे हे बोरनांसाठी सामान वगैरे घेऊन या, हळदी कुंकूसाठी वाण वगैरे घेऊन या. तर चला मी तुम्हाला आज मार्केट दाखवते आणि मला वाणात सामान काय द्यायला काय मिळणार आहे, म्हणजे वाणात द्यायला काय मिळणार आहे वस्तू वगैरे. इथे तर संक्रांतीचं वगैरे काय असते की नाही, किंवा वाण वगैरे हा प्रकार आहे की नाही माहीत नाही. मला राजस्थानमध्ये बहुतेक नसेलच, महाराष्ट्रातच आहे ही पद्धत. तर बघूया इथे मला काय वाण द्यायला सामान मिळते, तर तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी मी आज बनवलेले आहे उत्तप्पा, मुंगाच्या डाळीचा उत्तप्पा बनवलेला आहे. सकाळी बनवला होता, म्हणजे युवेनच्या बाबाला सकाळी ब्रेकफास्ट नाही दिला मी, लेट झालं होतं. तर मग मी नंतर तेच बनवून ठेवलं आणि जेवायला पण तेच होईल म्हटलं. आणि बाहेर जायचं आहे म्हटलं तर लवकर झालं पाहिजे म्हणून तेच केलेलं आहे. आज जेवणामध्ये उत्तप्पेच आहे आज. तर तुम्हाला मी ते पण दाखवते मी कसं करताय. तर उत्तप्पा ड्युटीवरून आले, त्याच्यासाठी हे बघा मी सारण बनवून ठेवलेलं आहे. हे आहे मुंगाच्या डाळीचं उत्तप्पे. याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर वगैरे सगळं भाज्या, याची मी तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेल. खूप टेस्टी लागतात. प्लीज पहिल्यांदा केले म्हटलं मला जमेल नाही म्हणून मी पहिलेच म्हटलं कशा रेसिपी टाकावं, पण मी बनवले आणि खूप टेस्टी आणि हेल्दी युवेनसाठी स्पेशली. तर मग दुसरा स्वयंपाक न करता मी हेच कंटिन्यू केलं. आणि इकडे टमाटरची चटणी बनवून ठेवलेली आहे. टमाटर लाल मिरची शिजवून खूप टेस्टी झाली ती सुद्धा. आणि हे जे तुम्हाला माहिती दिसत आहे, तर ही नेबर आहे आमच्या तिथे समोरच्या, त्यांनी युवेनसाठी दिलं होतं सकाळी, तर हे काही युवेनने खाल्लेलं नाही. तर आता हे ड्युटीवरून आले तर मी बनवून दाखवते तुम्हाला एक उत्तप्पा. तर हे बघा, हे तूप आहे आणि हा गरम करायला तवा ठेवला होता आणि हा डोशाचा तवा आहे. तर आता याला लावून घेते मी तूप. आणि काही नाही, जसं आपण डोसा बनवत असतो तसं हे टाकायचं आहे सारण. पण डोसा आपला करावं लागतं, डोशाचं सारण. आणि उत्तप्प्याचं तुम्हाला माहीतच असेल कसं बॅटर राहते, आणि हे जाडच टाकायचं असते. तर याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे असल्यामुळे ही खूप हेल्दी असते आणि युवेनने आवडीने खाल्लं सुद्धा. तर तुमच्याकडे पण लहान मुलं असेल तर नक्की बनवा. त्याच्या पहिली मी तुम्हाला रेसिपी सांगेल. तर नेक्स्ट मी लगेचच याची रेसिपी सांगेल तुम्हाला. पण खरंच खूप हेल्दी आणि खूप टेस्टी पण होतो हा उत्तप्पा. तर बघा असं पसरवून घ्यायचं. आणि आधी मी तूप लावलं, तेल नाही लावत. जास्त करून मी तुपाचाच वापर करते. युवेनला काही द्यायचं म्हटलं की मी तुपाचा वापर करत असते. तर असं पसरवून द्यायचं याला. आणि खालून स्पीड फुल ठेवलेली आहे मी, पॉवर फुल ठेवलेला आहे. आणि याच्यावर आता झाकून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे डोशाचा तवा होता म्हणून मी हेच वापरलं. नॉनस्टिकचं तुम्ही कुठलंही पातळ जे पॅन असतं, असं काय ते फैलतं पॅन, त्याच्यामध्ये जर टाकलं तरी चालेल. पण माझ्याकडे एवढं फैलतं नव्हतं, होतं तर ते खूप मोठं होतं, म्हणून मग मी डोसा तव्यावरच बनवलेला आहे. आणि असं झाकून द्यायचं, थोडा वेळ शिजू द्यायचं आहे एक साईडने चांगलं. आता बघूया आपण काढून. हे बघा आता मी काढलं आणि एका साईडने चांगलं शिजू द्यायचं आहे. बघा शिजलं. आणि याला टर्न करायचं आहे असं. तर चिपकाचं तर काही टेन्शन नाही, कारण नॉनस्टिकचा तवा आहे आपला. तर एका साईडने चांगलं शिजू द्यायचं आहे वाफेवर, आणि एका साईडने थोडं कमी शिजवायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही एका साईडने. जेव्हा आपण मोस्टली उत्तप्पा करतो तेव्हा नेहमी काय करतो असतो, व्हेजिटेबल वरून टाकत असतो सारणवर. पण याच्यामध्ये काय केलेलं, त्या मुंगाच्या डाळीतच, म्हणजे जेव्हा मी सारण बनवलं होतं त्याच्यातच सगळं टाकून दिलेलं आहे. आणि या ज्या भाज्या आहे ना त्या मी पहिले शिजवून घेतल्या होत्या थोड्या, म्हणजे ते कच्चपणा राहणार नाही. आणि स्पेशली माझ्या नवऱ्याला वरून भाज्या टाकलेल्या, कच्च्या भाज्या लागलेल्या आवडत नाही, म्हणून मी त्याला थोड्याशा फ्राय केल्या. म्हणजे मी माझं डोकं नाही लावलं. खरं तर मी याचा ना एक व्हिडिओ बघितला होता, शॉर्ट बघितला होता इंस्टाग्रामवर, तर त्याच्यावरच पाहिलं होतं मी. तर आणि खरंच हे खूप चांगलं आहे की शिजवून जर टाकलं तर मुलं मस्त खातात. त्याचं मुलं सगळं काढून फेकतात त्या भाज्या. तर हे बघा, हे एकदम पराठ्यासारखा झालाय तुमचा उत्तप्पा रेडी. तर हा पराठ्यासारखा दिसतो, पण याला उत्तप्पाच म्हणतात. म्हणजे मी त्याच्यात तरी पाहिलं होतं त्याला उत्तप्पाच म्हणतात.
आणि अजून हे मोठं बनवू शकतो आपण जाड, पण युवेन खात नाही आणि युवेनच्या बाबाला पण पातळ आवडतं म्हणून असं बनवलेलं आहे, खूप टेस्टी लागते. तर हे बघा, हे तर पराठ्यासारखे खात आहे. कसं वाटलं तुम्हाला उत्तप्पा? छान झाला ना? खरंच मस्त झाला होता, मला पण आवडला होता. तर यांचं झालं जेवण वगैरे इथे. आता रेडी होतो आम्ही आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो मार्केट वगैरे राजस्थानचं. तर चला, इकडे युवीला रेडी करून देता. युवी झालाय रेडी. इकडे युवी से हाय. तर इकडे मी सुद्धा रेडी झालेली आहे सिम्पलचं, कारण थंडी आहे आणि थंडीचं स्वेटर सारखं घालून घेतली आहे, टी शर्ट. आणि आता आम्ही निघतो. तर चला, इथे थांबलेला मी पेट्रोल भरायला. आता कॅमल बघा किती सारे चालले आहेत तिथनं. आणि युवनची इथं पण चालू आहे मस्ती. युवी. तर इथून आम्ही आता निघणार आहोत शॉपिंगला. तर तुम्हाला माहीतच आहे की हेल्मेट घालूनच आम्हाला बाहेर निघावं लागते. कॅम्पच्या बाहेर आलेल्या आहे, त्याच्यामुळे मी हेल्मेट काढणार आहे. आणि हेल्मेट घालून खूप अवघड त्यासारखं आणि खूप विचित्र वाटतं, पण सेफ्टीसाठी घालावं लागते हेल्मेट. तर इथे आलेला आम्ही विशाल मार्टला. तर हे बघा, इथे गाडी पार्क करतो. तर म्हटलं विशाल मार्टलात बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतात ज्या वाहनात वगैरे पाहिजे. इथे बऱ्याचशा असे होम डेकोरच्या सुद्धा वस्तू. तर म्हणून इथं डिसाईड केलो आणि इथे झालेला आहो आम्ही. चला युवी. हाय हाय बाय. काय घ्याव काय घ्याव ते डब्बे बघ. ब्ल्यू स्टीलचे वगैरे. हे 4 डब्बे आहे, 150 ला आहे. चेक करा, हे छान वाटतंय मग सिम्पलचे ना. हे काही हे काही हे असं करू का? किती घ्यायचे? 2 डझन. तर हे बघा, हे कसं वाटतंय? चांगलं वाटतं. ऑप्शन मला हेच घेऊन घे, चांगलं दिसून राहिलं ते. हे 3 घेते आणि हे पण एक आवडते ना. आपण हे नाही घेतली का? चलो चलो. त्यासाठी चार्ट बघायचा आपल्याला. चार्ट घेऊ. पाहणं कुठे? हे घेऊ का? असं म्हणजे मळफूळ राहते. पांढरा आहे ते. काय पाहिजे? हिला चिप्स पाहिजे पा. आम्ही चॉकलेट बोरनांसाठी हे नाही, हे पण घ्या ना. ती चप्पल काही मिळाली नाही. युवी कोणती चप्पल घ्यायची तुला? युवींच्या साईजची चप्पल नाही मिळत आहे. ठीक आहे, चांगला आहे.
व्यवस्थित हे आहे. हा पण ठीक आहे. पोरायले विसरून जाते मायावीन बाया. शॉपिंगच्या चक्करमध्ये बायांना सारं विसरून जाते. ते चालू आहे आमचं बिल. ते सामान भरणं चालू आहे. इथे झाली आमची शॉपिंग. युवेने चॉकलेट पाहून डायरेक्ट फेकूनच दिलं चिप्सचं पॅकेट. युवी उचल पटकन. हे बघा काय झालं. हे बघा इथलं लोकल मार्केट आहे हे. वाव होम डेकोरच्या वस्तू बघा किती छान छान आहे. मी फुलं हे बघा फुलं घेतले. एक आहे हे 30ची पूर्ण हारच होता लाल फुलांचा आणि 20 रुपयाचा हा हार आहे बघा. वाव हे बघा किती छान बनवलेला आहे संक्रांती निमित्त पतंग उडवताना असं. आता आमचा प्लॅन झालेला आहे डॉमिनोज पिझ्झा खायसाठी. तर आम्ही चाललेला आहोत डॉमिनोजला आणि आठवत नव्हतं आम्हाला. थोडं कन्फ्युजन होतं कुठे आहे म्हणून. थोडं आता आठवलंय फायनली. काय भरपूर ब्रँडची शॉप आहे. वाव अहो DIYचं शॉप घेतलेलं आहे आणि मिस्टर DIY माझं फेवरेट आहे. मी नक्की जाणार त्या शॉपमध्ये. हा इथे भरपूर ब्रँडचे शॉप आहे ना इकडे. इथेच कुठेतरी बघितलं होतं मी डॉमिनोज. काय माहिती आता कुठे गेलं. बघूया डॉमिनोज कुठे आहे. तरी बरं झालं हा माणूस खेडेगावातला आहे. खूप लाज वाटते. बॅग घेऊन येत नाही म्हणते मी ते वाहनाचं सामान घेऊन डॉमिनोज मध्ये. तर हे बघा इथे मिळालं आम्हाला फायनली डॉमिनोज शॉप हॉटेल जे काय. तर चला युवेन चला पिझ्झा खायला जाऊ आपण. हा ये युवी बघा तुझ्या चॉईसनी. युवेनचे बाबा इथे ऑर्डर देऊन राहिलेले आहे पिझ्झाची. युवेनला ते उचलायचं आहे. तो विचारल्याशिवाय नाही हात लावणार ना. पप्पाला विचारलं घेऊ का म्हणून. युवी नो नो बघा मी त्याला नाही म्हटलं तर नाही घेणार आता. चलला वापस. ही युवेनला खूप चांगली सवय आहे. स्वतः विचारतो आणि नाही म्हटलं की कुठल्याच वस्तूला हात लावत नाही. आलेला आहे आमचा पिझ्झा आणि कोक. युवेनचे एक्सप्रेशन पहा कोक पिल्यानंतरचे. अरे बापरे काय होतं युवेन. हा कसा आहे. हा परत एकदा तसं खायचं म्हटलं अरे हे नाही. चला मी पिझ्झा खातो आता. आता आम्ही इथून खाऊन पिऊन आमचा आणि थंडी वाढलेली आहे. हेल्मेटच्या आतमध्ये मी स्टोल टाकला आणि आता घरी जायचं आहे. तर थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे पॅक करून घेतला मी स्वतःचा. आता निघालेला आहोत घरी जायला. तर बघा किती छान छान शॉप आहे इथे. मिस्टर DIY पण लागलेले आहे. मागे आलो होतं तेव्हा नव्हतं हे. आणि मिस्टर DIY मधल्या मला गोष्टी खूप आवडतात कारण होम डेकोरच्या वस्तू इथे खूप छान मिळतात. नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आम्ही. आता वेळ झालेला आहे आम्हाला. भरपूर ब्रँडचे शॉप आहे इकडे. बघा ॲडिडास वगैरे पण आहे इकडे. कशाला पूजा करतोय. युवी बघा आल्याबरोबर फुलला इथे गालं बघा कसे रेड झालंय. युवेनचे माती खेळतो. हे बघा
कॅमल. जसे आपल्याकडे बेलबंडी असते ना तसं मला वाटते इकडे कॅमल बंडी असेल. ओ हा कॅमल गेला मागे. सांगत आहे हा कॅमल गेला म्हणून मागे. आणि तुम्हाला माझं स्कार्फ नसेल मला पण फायनली आता आलो आम्ही घरी. आणि बघा मी तुम्हाला दाखवते काय काय सामान आणलेलं आहे. तर बघा मी एवढं सामान आणलेलं आहे. इथं सगळं काढून ठेवलेलं आहे डायनिंगवर पसारा. तर हे वानात द्यायसाठी आणलेले असे डबे छोटे छोटे. तर मी म्हटलं ते तर दरवेळेसच काय प्लेट्स वगैरे द्यायचे म्हटलं तर असे डबे आणलेले आहे युजफुल राहतील म्हणून. तर असे डबे आणलेले आहेत. त्यानंतर एक ग्लास आणि डिस्पोजर आणून ठेवलेलं आहे. नाश्त्याचं पण ठेवावं लागते म्हणजे ठेवणार आहे मी. आणि त्यानंतर फुलं वगैरे आणलेलं आहे सजावटीला असो म्हणून. त्यानंतर डीमार्टमधून डीमार्ट नाही विशाल मेगा मार्टमधून मी हे घेतलेलं आहे तुम्ही बघितलंच. ॲप्रन घेतलं. ॲप्रनाची गरज होती मला. आणि हा एक बॉक्स घेऊन ठेवलेला आहे परत अजून एक्स्ट्रा असो म्हणून. मला हे पर्सनली खूप आवडले म्हणून मी हे एकच घेऊन ठेवलेलं आहे. म्हटलं हे जर कमी पडले तर कोणाला द्यायला कामी येईल आणि मला पण कामी उरले तर. आणि युवेनच्या बाबांनी सॉक्स घेतले वाटते. त्यानंतर हँकीज घेतल्या त्यांनी. गेट 1 बाय 1 फ्री होत्या. त्यानंतर पोहे वगैरे घेतले राशन वगैरे जे. आणि सगळे चॉकलेट्स घेतलेले आहे जे आपल्याला लुटीला लागणार आहे ते. बघा एवढे चॉकलेट्सचे पॅकेट घेतलेले आहे. बिस्किट वगैरे. आणि घरीसुद्धा आहेत चॉकलेट अजून. आणि अजून एक गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे हे 2 असे छान आहे काचेचे मला आवडले. तर मी ठरवलेलं आहे यावेळेस की मी माझं हळदी कुंक काहीतरी गेम ठेवावं म्हटलं. गेम वगैरे अजून मी ठरवलेले नाही आहे. म्हटलं नुसतं हळदी कुंकू देऊन नुसतं चहा पाणी करून त्यांना पाठवायचं. काहीतरी फन म्हणून 1-2 गेम ठेवावं म्हटलं छोटेसे सिम्पलचे 5-5 मिनटाचे. थोडं एन्जॉयमेंट होईल म्हणून. तर मी त्या गेममध्ये म्हटलं गिफ्ट पण द्यायला पाहिजे तरच त्या गेमची मज्जा राहील म्हणून मी ते. तर मग ज्याच्यामध्ये जे विनर राहील त्यांच्यासाठी हे गिफ्ट म्हणून मी एक आणलेलं आहे. काचेचे आहे हे. तर चांगले वाटत होते मला. तर हे 2 घेऊन आलेले आहे. 2 गेम ठेवील तर एकच विनर ठेवणार आहे. 3 काही विनर काढणार नाही आहे. तर त्याच्यासाठी ते गिफ्ट म्हणून ते आणलेलं आहे. आणि तर झालं आता चहा वगैरे करतो. त्याबरोबर युवेनचे बाबा चेंज पण करून घेतला आहे लगेचच. मी अजून चेंज नाही केलं. त्यांना लगेच ड्युटीला जायचं आहे. माहीत आहे वेळेची किती कमी असते. जेव्हा ड्युटीवर असतात तेव्हा खूप कमी वेळ असतो. कमी वेळात सगळं घेणं घरी येणं त्याच्यामुळे फास्ट सगळ्या गोष्टी होत असतात. तर तसं आम्हाला जास्त काही घ्यायचं नव्हतं. घरातल्या गोष्टी सगळ्या आहे. काही दिवसांनी जायचं आहे तर एक्स्ट्राचं काही सामान नाही. लग्न वगैरे झालं सगळं घेऊन थकलो आहे शॉपिंगनी. त्याच्यामुळे फक्त एवढंच वाहनाचं सामान घ्यायचं होतं. त्याच्यामुळे पटकन झालेलं आमचं. आणि वेळ मिळाला तर हे म्हटले डॉमिनोज पिझ्झामध्ये आपण जाऊया. म्हणजे म्हणत होती की खूप दिवस झाले आपण पिझ्झा खायला नाही गेलेलो डॉमिनोजचा. आम्हाला आवडतो तिथे गेलो पण यावेळेस काही एवढा आवडलेला नाही मला. काय मी टेस्ट चेंज झाली असं वाटत होतं मला. तर बस असा झाला आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे. तर प्लीज व्हिडिओ बघतच नका जाऊ. प्लीज जे बेल आयकॉन दिसेल त्याला नक्की प्रेस करा आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.